रामकृष्ण हरी. या संतांचे अभंग या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला 750 वर्ष पूर्ण होत आहेत. सर्व ठिकाणी त्याचे उत्सव खूप मोठ्या प्रमाणात लोक करत आहेत. संतांचा समाधी सोहळा किंवा कुठल्याही एक कुणाचाही जेव्हा एखादा सोहळा होतो तो सोहळा त्यांच्या कर्तृत्वावरती असतो. त्यांचं कार्य समाजाविषयी काय कार्य, कुठलं कार्य. आज 750 वर्ष कुणी त्यांना पाहिलं नाही, पण सर्व वारकरी मायबापांच्या, सर्व संतांच्या मुखातून त्यांचं चरित्र ऐकलं. नामदेव महाराजांच्या अभंगातून त्यांचं चरित्र ऐकलं. त्यांचे अभंग वाचले. ज्ञानेश्वरी वाचून त्यांचं अंतर्मन अमृतानुभवातून त्यांचे अनुभव वाचले आणि सहज वाटलं काय कृपा असले पाहिजे ज्ञानेश्वर महाराज. पण हे ज्ञानेश्वर महाराजांना वारकरी संप्रदायाची जी स्थापना झाली, त्या वारकरी संप्रदाया स्थापनेसाठी 2 बळी गेले. त्यांचे आई आणि त्यांचे वडील. आई रुक्मिणी माता, वडील विठ्ठलपंत. कारण काही कर्मठ जो समाज होता त्याला वाटत होतं की कर्मकांडामधून देवापर्यंत पोहोचता येईल, त्या शक्तीपर्यंत पोहोचता येईल. एका युगामध्ये ते होतही तसंच होत होतं. पण जसं युग बदलतात, काळ बदलतो, तसं ह्या कलियुगामध्ये देवापर्यंत जाण्याकरता कर्मकांड करता येईल, योग्य धरणी करता येईल याची काही खात्री राहत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व समाजाला, सर्व जाती धर्म पंथ, सर्व समाज, सर्व जाती, सर्व धर्म, सर्व पंथ, स्त्री पुरुष अबाल वृद्ध सर्वांना श्रेष्ठतम भक्ती करण्याची जी अनुभूती प्राप्त करून दिली, त्या ज्ञानेश्वर महाराजांना शतशत नमन. आणि आज त्या ज्ञानेश्वर महाराजांबद्दल नाथ महाराज काय म्हणतात ते आपण ऐकू. ओम नमो ज्ञानेश्वराय, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. मी कळा कुसरी काही जणेने, बोलतो वचने अति भाविका, बोलतो वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. एका जनार्दनी तुमचा मी दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या मुखातून आपण ज्ञानोबारायांबद्दलची विनवणी ऐकली. स्तुती नव्हे, विनवणी, नाथांची विनवणी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. हे सख्या ज्ञानराजा, करुणा करा, करुणा करा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो. नाथ सुद्धा ब्राह्मण कुळातले, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ब्राह्मण कुळातले. पण ज्ञानेश्वर महाराजांची योग्यता, अधिकार, ज्ञानेश्वर महाराजांची योग्यता, अधिकाराने त्या कुळाला सुद्धा गौरवित केलं. आणि असेच नाथ महाराज, लोक म्हणतील बाकीच्या समाजाने ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेतलं,
काही मोठी गोष्ट नाही. पण अहो इथे तर हे सांगितलं जातं, नाथही त्या कुळातले. ते नाथ महाराज म्हणतात, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. शरीराकडून बघते होतो सामान्य, आणि जीवा काय म्हणतात त्याला, आत्म्याकडे ज्याचं दर्शन जातं तोच वारकरी संप्रदाय, तेच वारकरी संत, जो आत्म्याकडून आत्म्याचं दर्शन घेतो. जे परमात्म तत्व आहे सर्व आत्म्यांमध्ये एकसारखं विकसित आहे, आणि त्या परमात्म तत्वाकडे जेव्हा आपण नमन होतो, आपलं नमन होतो, आपलेपणाचा अभिमान संपतो, तिथेच आनंदाची प्राप्ती होते. आनंद मुळातच आहे, माझेपणाच्या याच्यामध्ये अडकला आहे. म्हणून ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लागलो म्हणून या चराचरामध्ये मी पावन झालो. मी कळा कुसरी काहीच नेणे, मला काही कळा कुसरी येत नाही. बोलतो वचन अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. मला वाटतं जेव्हा नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये ज्ञानेश्वर महाराज गेले आणि माझ्या कंठाला जी मुळी लागली आहे ती काढ म्हटले, नक्कीच नाथ महाराज इंद्रायणीच्या तीरी येऊन समाधी शोधली आणि महादेवाच्या समोर जे नंदी भगवान आहेत त्यांना बाजूला करून समाधीस्थळी आत्मय विवरामध्ये गेले. नाथ महाराज आतमध्ये गेल्यावरती महाराजांनी मुळी तर काढलीच, पण ज्ञानेश्वर महाराजांची जी ज्ञानेश्वरीवरती परत अशुद्ध झाली होती ती शुद्ध करून समाजापर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य ज्ञानेश्वर महाराजांनी नाथांना दिलं, त्याच वेळेस मला वाटतं हा भंग महाराजांना सुचला असेल, अशी माझी अनुभूती आहे. रामकृष्ण हरी.